शंभू आता 2 महिन्याचा झाला आणि चांगले होकार द्यायला लागला. 1.5 महिन्याचा होता तेव्हापासूनच थोडं होकार देत होता तो, पण आता जास्त द्यायला लागला. आणि त्याला इथे मच्छरदाणी टाकलं होतं आणि तो ओरडत होता. तर इकडे आज मला बिर्याणी बनवायची होती. तर इकडे मी बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणीसाठी. तर आता इकडे चिकन मॅरिनेट करायचं होतं. अर्धा किलो चिकन आणलं होतं. त्यामध्ये दही, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट टाकायची, लाल मिरची पावडर, आपल्याकडे बेसिक जे मसाले असेल घरामध्ये, गरम मसाला, खडा मसाला, बिर्याणी मसाला सगळं टाकून द्यायचा. मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि जो कांदा मी तळून घेतला होता आधी तो टाकला. 15-20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं चिकन. 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. तर इकडे मी कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला. इकडे खडे मसाले आणि अद्रक लसूण पेस्ट बिर्याणी बनवायसाठी. आता इकडे आपला राईस तर शिजत होता, तोपर्यंत म्हटलं दुसरी तयारी करून घेऊ. कोशिंबीरसुद्धा मला बनवायची होती, मग त्याचं कटिंग चालू होतं. आता इकडे मी कुकर ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं. आता गावरान तूपसुद्धा टाकू शकता त्यामध्ये. खडे मसाले टाकलेत मी, परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, तो पण छानपैकी परतून घ्यायचा. त्यानंतर आपण टोमॅटो चिरलेला आहे तो टाकणार आहे. टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचा. तर बघू शकता आपली बिर्याणी खूप मस्त होणार आहे. आणि आज मी वेगळ्या पद्धतीनेच बनवत आहे. म्हणजे मी दरवेळेस वेगवेगळी पद्धत ट्राय करत असते. तर आज ह्या पद्धतीने बनवत होते मी. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तर आता इकडे अद्रक लसूण पेस्ट टाकली मी, कांदा टाकलेला चांगला परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो पण टाकलं, ते पण चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते टाकून द्यायचं आणि परतून घ्यायचं. आता यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही आहे, कारण होऊन जातं, याला पाणी सुटतं बरोबर. त्यानंतर मी आता 2 शिट्टे घेणार आहे. आणि इकडे आपला आता राईससुद्धा तयार झालेला आहे. बघू शकता कसं चिकनला पाणी सुटलेलं आहे. मीठ टाकायचं त्यामध्ये. मीठ आपण आधी टाकलेलं आहे त्यामुळे परत टाकायची गरज नाही, पण वाटलं तर टाकू शकता, कारण मॅरिनेट करायच्या वेळेसच मीठ टाकलं होतं मी. तर आता इकडे चिकन मी 2 शिट्ट्या घेतल्या. त्यानंतर आता जो राईस बनवला होता तो आता टाकून घ्यायचा आणि परत बारीक गॅसवर 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता कोथिंबीर टाकल्यानं वरतून थोडंसं तेल टाकलं, तूप टाकू शकता आणि जो तळलेला कांदा असतो तो असेल तुमच्याकडं जास्त तो पण टाकू शकता. तर इकडे कोशिंबीर तयार करून घेतली मी. तर इकडे बिर्याणी तयार झालेली आहे. आता घेत आहे वाढून मी, बघू शकता. सुगंध तर खूप मस्त येत होता. आता खाल्ल्यानंतरच समजेल कशी झाली कशी नाही. तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, म्हणजे जो व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर खूप मस्त झाली ती. फर्स्ट टाईम मी अशी ट्राय केली होती. मागच्या वेळेस केली ती वेगळीच केली होती, तेव्हा श्रद्धा होती तेव्हा. आणि आता वेगळी पद्धतीने ट्राय करून बघितली मी. दिसायला तर खूप मस्त छान दिसत होती. आता जेव्हा खाल्ल्यानंतर टेस्ट कळेल कशी झाली कशी नाही, पण छानच झाली असेल. बघता क्षणी वाटतं खूप छान झाली असेल. तर आता करायचं होतं मला जेवण. चला तर मग मस्त का स्वस्त राहा, काळजी घ्या आणि आपली बिर्याणी खूप मस्त झाली होती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.